झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गेल्या 5 टेस्ट इनिंगमध्ये तब्बल 4 वेळा क्लीन बोल्ड झालेला आहे। न्यूझीलंड विरुद्ध हैदराबादमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आणि बेंगळुरू टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये त्याचा त्रिफळा उडाला होता आणि आता मुंबई टेस्टमध्ये हेच चित्र बघायला मिळालं। तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बोल्ड होण्याचा सिलसिला कायम आहे। मुंबई टेस्टमध्ये सचिन पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला। गेल्या 5 इनिंगमध्ये सचिन तब्बल 4 वेळा क्लीन बोल्ड झालेला आहे। सचिनच्या या खराब फॉर्ममुळे पुन्हा एकदा त्याच्या फॉर्मवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। हैदराबाद, भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली इनिंग। बेंगळुरू, भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली इनिंग। बेंगळुरू, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी इनिंग। मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड पहिली इनिंग। खराब खेले हैं, फेस बंद किए हैं और जब मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बोल्ड झालाय। गेल्या 5 पैकी 4 इनिंगमध्ये सचिन बोल्ड झालाय। त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभं राहायला सुरुवात झाली आहे। आपल्या बॅटिंगनं सचिननं अवघ्या क्रिकेट विश्वाला वेड लावलं। मात्र मास्टर ब्लास्टर सध्या फॉर्मसाठी झगडताना दिसतोय। न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्येही त्याला फारशी कमाल करता आलेलं नाही। पहिल्या टेस्टमध्ये त्याला केवळ 13 रन्सच करता आले। त्याला फॉर्मही गवसलेला नाही आणि सचिन बोल्डही होतोय। त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे। त्यामुळे सचिनला आता पुन्हा एकदा आपल्या बॅटनंच टीकाकारांना उत्तर द्यावं लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।